पळतोय मी. इथे थांब. काय आता आपल्याला जायचं ना गोपाला शोधायला. अगं ते पायात काहीतरी गेलंय ग, टोचाय लागले. तुझं नेहमी काहीतरी असतेच, असं आधी मध्ये थांबून कसं चालणार. अगं एवढ्या रात्रीच जंगलात ते तर ना काय तुझी काळजी वाटत होती. मी नाही भेट कोणाला. तेच भ्यायचं नाही. मेन माणूस आहे तुझ्यासोबत, त्याला फक्त फॉलो करायचं. ऐक ना हिंदे, ते माझ्या मम्मीला कळलं तर ते कुठं ना मला. याच्यात काय नवीन आहे, रोजच कुठते की तुला. अगं पण जंगलाच्या वाटा फक्त गोपाळ महाराजांनाच माहिती. आपण त्यांना शोधायला गेलो आणि आपणच हरवलो तर. ए टाइमपास नको करू, चल लवकर. मी नाही येणार. पप्प्या येतोस का नाही. किती पण डरावना चेहरा कर, मी नाही येणार तुझ्या सोबत. बरं ठीक आहे, तू इथेच थांब. जर गोपाळ आला तर त्याला धरून ठेव, एवढं तर जमल. आणि त्याला सांग इंदू त्याला शोधायला जंगलात गेली. विठुराया पाठी राखा. हाय ना, खरंच घुसले जंगलात. इंदे सांभाळून बर का, मी नाहीस तू. नकोय मला तू घरी, तर मला घरी जायचंय. कोण आहे? कोण आहे? जेल तुझ्या लागतो. हाय बोला कुठं आलतो. आता भिवून भिवूनच बारीक होतोय वाटतं. इटला वाचिवली. हिंदे कुठं गेलीस ग. जंगल आहे, आधी राहते, वाटण्याला काय डर. विठ्ठला वाचिवरी. अगं मम्मी पापिया, मेला असतो ना मी. अरे मला गाडीत घातल्याशिवाय मरणार आहेस रे तू. अगं एवढ्या रात्रीच तू काय करतेस इकडं. विचार, मलाच विचार. अरे तू काय करायला एवढ्या रात्रीचा इथं. ते दोस्तीचं प्रॉमिस आहे, मी नाही सांगणार तुला. दोस्तीचं प्रॉमिस आहे. दोस्तीचं प्रॉमिस आहे. उचलू लाकूड. नाही बोल पटकन सांग. तू ते मी इंदी सोबत आलतो इकडं. इंदी सोबत आलास. इंदी सोबत आलास. अरे किती वेळा सांगितलं तुला त्या आपेशी बोरी बरोबर राहू नको म्हणून. आई बाबाला घेणारी पोरगी ती आणि तू तिच्या सोबत आला वय रा. अगं पण इंदी. चल घरी, चल घरी, चल पटकन. इंदी सॉरी. अरे काय सॉरी, चल घरी. तिच्या बरोबर कस काय आला एवढा राम. चल घरी पटापटा. तुला आल्यावर दाखवते, घरी गेल्यावर दाखवते. चल चल घरी. प्रथमेश, तू आदूला बॅट नव्हती मारायला पाहिजे होतीस. आता भोग आपल्या कर्माची फळ. पण येशील ना जंगलात ना बाहेर. येशीलच म्हणा. सगळीकडे रेडियमचं स्टिकर लावलंय ना मी. आणि लय शाना समजतोस ना स्वतःला, तर लाव डोकं आणि ये. नका मारू.
प्रथमेश मी आहे. रडू नकोस, रडू नकोस. मला सांग गोपाळ कुठे? प्रथमेश गोपाळ कुठे आहे? गेला, हा? मला सोडून गेला. मी अडकलो इथेच. आई उगाच आलो त्याच्या बरोबर. गोपाळ कुठे लपलेस का तू? इंदू आली इथं, लवकर नाही रे. नाही येत, तू सोडून गेलाय मला. मी इथेच अडकून बसलो. गोपाळ हे बरोबर नाही, तू बाहेर ये पहिले. मी मेलो, मी मेलो. ते असं काय होत नसते. मेलो बिलो असं काही नसतं. चल उठ, आपल्याला निघायचंय. हात दे, चल पटकन उठ. इथे लय खून आहेत. चल. कोण आहे? बिबट्या. महाराज ताण नका घेऊ तुम्ही, येईल प्रथमेश परत. व्यंकू महाराज, व्यंकू महाराज, व्यंकू महाराज. खाल्ल्याकडं वरल्याकडं समद्याकडं पाहिलं, पण पोरग काय घावना. पार नदीच्या पलीकडे पाहिलं पण नाही गावलं. मी तर खालच्या अंगाला जेवढी घर आहेत सगळी घरं बघितली. ओ मी भगवान दादाच्या आमराईपर्यंत जाऊन आलो, नाही सापडला. आता फक्त जंगलात जायचं बाकी राहिले. कुठे गेले असेल हे पोरग काय माहिती. सांगत होते तुम्हाला या गावात येऊ नका. ऐकलत का माझं? कुठे असेल माझा प्रथमेश? सरला अगं शांत हो, सापडेल सापडेल तो. त्या दिवशी नाही का हिच्या अंगणामध्ये बकरी बांधलेली होती, ती बिबट्याने पळवली. सगळे होते समोर, पण बिबट्याला नाही वाटली भीती. पण मग त्याचा कोणी विरोधही नाही ना केला. मग त्याला कशी वाटणार भीती? बिबट्याला कोणी सामोरच गेलं नाही. अरे बापरे, बिबट्याला कोण सामोरच जाणार? हो ना, तो किती शक्तिवान आहे. हो. पण बिबट्याला सुद्धा भीती वाटते. बिबट्या सुद्धा घाबरतो. बिबट्या सुद्धा घाबरतो. हो, त्याला पण भीती वाटते. तुम्हाला माहितीये का, बिबट्या त्याच्यापेक्षा उंच असलेल्या प्राण्यावर कधीही हल्ला करत नाही. अरे मायो, आम्ही सगळे तर बारकेत. मी मेन असून मी पण उंच नाही. व्यंकू महाराज, समजा माझ्या समोर बिबट्या आला तर तो तुला खाऊन टाकेल. अरे बापरे, मग आता काय करायचं बरं? काय करायचं? ये इकडे. झालीस की नाही तू उंच, बिबट्यापेक्षा उंच. कायम लक्षात ठेव बाळा, आपण ना संकटापेक्षा अंघोळभर उंच व्हायचं. किती कठीण प्रसंग आला तरी आपण डगमगून नाही जायचं. संकटाशी दोन हात करणाऱ्यांच्या मागे कायम विठुराया उभा असतो. लक्षात ठेवायचं हा? विठुराया 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 पाठी राखा. बस आते.
महाराज तुम्ही परत एकदा फोन लावा ना त्याला. अहो मगासपासून प्रयत्न करतोय, नॉट रिचेबल लागतोय. तुम्ही थोडे शांत व्हा पाहू. हे बघा तुम्ही विठूच्या वाडीत आहात, विश्वास ठेवा. प्रथमेश अगदी सुखरूप असेल. ऐक माझं, मला उचकर म्हणजे मला खांद्यावर घे. नाही मी खाली तर तू वरती जाशील. मी वाचली ती गोष्ट. अरे येड्या, डोळे मीठ, डोळे मीठ. मी म्हणेपर्यंत डोळे उघडू नको. तुम्ही सगळेजण परत एकदा बाहेर पडा बर. हो. पर काना कोपरा सगळं धुंडाळून काढा. हा? आणि ऐका, नाही जाताच आहेत तर गावातल्या समजा विहिरी बघा. काय बोलताय तुम्ही? नाही कसं आहे, अंधार आहे, मिट्ट काळोख आणि काही काही विहिरींना कठडे सुद्धा नाहीयेत. तर ते एकदम घसरून समजा बघा फक्त डोकावून, असं म्हणणे माझं. नाही तसं काही घडणार नाही, मी बघतो ना. म्हणजे सरकारचा निधी असून बी अजून तुम्ही कठडे बांधलेच नाही. नॉनसेन्स. चल माझा प्रथमेश. खाली उतरव. नाही अरे तो गेला, मला खाली उतरव. चल. शकू, गोपाळ महाराज कुठे? गोपाळ महाराज कुठे आहेत? मी बघितलं नाही ना, बराच वेळ झाला त्याला. तुम्ही कोणी पाहिलंय का? हा ना, दिसलेच नाहीत. हं? काय आदोक्षज महाराज गादीपाशी होते, गोपाळ महाराज कुठं दिसले नाही. शकुंतला, गोपाळ नव्हता का कीर्तनाला? नाही. आता पा, गोपाळ महाराज दिसत नाही, तो प्रथमेश दिसत नाही. गोपाळनी नेलं की काय ते प्रथमेशला? नाही म्हणजे नेलं तर नेलं, पण सांगून न्यायचं ना. मोठ्या बाई काय बोलताय तुम्ही? आईला आई न म्हणणार लेकरू ते. वहिनी, चुकीचं बोलते का मी? चुकीचं बोलते का? आता तो पोरगा हिला आई म्हणत नाही,
ही तर खूप जीव लावते ना, तसं म्हणायचं होतं. जाऊ दे ना, हा काही विषय आहे का? यांच्या पोटचं लेकरू हरवलंय हो. त्याबद्दल बोलतोय ना आता आपण. गोपाळ कुठं आहे? मी बघते. गोपाळ, गोपाळ. पप्प्या काय? अरे पप्प्या असं दबकून का बोलतोयस? आ ये की बाहेर. कुठं होतास तू? मी वय अरे त्या प्रथमेशचा माझ उतरवलाय पूर्ण. अरे तिरफळा चढवून आलोय बघ त्याचा. आता बसला असेल जंगलात आई बाबाचा दावा करत. तुला माहिती का इकडं कसला गोंधळ झालाय? अरे गोंधळ उडाला असेल, माहिती रे मला सगळं. ते मांजरेकर महाराज पोरग्याच्या नावानं बोंबा मारत असेल, होय का नाही? माझं प्रथमेश कुठे, माझं प्रथमेश कुठे आहे काय? गोपाळ, आता तू मागच्या दाराने तुझ्या घरी जा. पप्प्या काय प्रॉब्लेम आहे रे? हा उगाचा शानपणा शिकवायचा नाही मला. हात जोडून सांगतो गोपाळ महाराज, तुम्ही घरी जा. तुम्हाला माहित नाही इकडे काय झालंय ते. मी आणि इंदू. पप्या, इंदू, अय पप्या, इंदूचं काय मध्येच? अरे जेवणाचं ताट सोडून कुठे काय म्हणलास तू? माझी मम्मी मर्डर करेल माझा. ये तुम्ही. अरे सांगून पप्प्या. गाव जवळ आलं. आई, आई मी वाचलो. आई, आई मी आलो. अरे असं ओरडण्यापेक्षा आईला फोन कर आणि म्हण मी शेप आहे. हा, नाही असं नाही. मी सगळं सांगणार आईला. त्या गोप्या टोप्याची वाट लावणार, त्याला पोलिसातच देणार. नको प्रथमेश. नको काय? मेला तो. थांब प्रथमेश, बाजूला हो. हे बघ, तू आलास ना जंगलातून सुखरूप, आता कशाला कोणाचं नाव सांगायचं? कशाला म्हणजे? त्या गोप्या टोप्याने मला जंगलात आणलं. कोणी होते ना डब्यात. या जंगलात मेलो बिलो असतो तर. मेलायस तू, मेलायस तू, जिततेस ना. हे बघ, जो माफ करणारा असतो तो मोठा असतो. तू मोठा आहेस की नाही? मी मोठा आहे पण माफ करणारा नाही. तो गोपाळला आता जेलच दाखवतो. त्याला माझ्या बाबांची पावर माहिती नाही. टीव्ही वरचे महाराज आहेत ते. थांब, आत्ताच फोन करतो. सरक. ए इंदे, फोन दे. फोन दे. फोन दे माझा. फोन दे बर का. नाही. ए इंदे, माझा फोन दे. देते, पण गोपाळचं नाव नको सांगूस. सांगणार. तू माझा फोन दे पहिले. अरे वेंकू महाराज शिक्षा करतील रे त्याला. मला तेच हवंय. माझा फोन दे. अरे वेंकू महाराजांना खूप त्रास होईल रे. होऊ दे. मला माझा फोन पाहिजे. नाही. थांब. ए, तुला काय वाटतं? तो फोन दिला नाही तर मग मी सांगणार नाही? गाव जवळच आहे. अख्ख्या गावासमोर रडून सांगेल त्या गोप्या डोप्यानी काय केलं ते. आई, आई, 3 स्टार पाहिजे का तुला? मी तुला माझा 3 स्टार देईल, पण तू मला प्रॉमिस कर की तू गोपाचं नाव नाही सांगणार. काहीही झालं तरी तू गोपाचं नाव नाही सांगायचं.
प्रॉमिस